कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यो शर्ट घातलाय तर लगेच कशाला काढायचा? ह्याच्यावर वळून घे मास्तरीन बाई, ते हे द्या, ताट द्या। दुर्गे, वय ताई, आम्ही पण तयारी केली। कशाने पेटवायचं? आणते आणते। बसा अधिपती। तानाजी, मॅडम, कपडे का जाळायला लागलात तुम्ही? किती स्वार्थी बाई आहेस तू। जरा तुझ्या मनाविरुद्ध झालं तर हे असले तमाशे करतेस। अगं, किमान त्याचा वाढदिवस आहे म्हणून तर हे टाळायला हवं होतंस, पण तुला कोणाची काही पडलेली नाहीच आहे ना। प्रत्येक वेळेला तुझा मान महत्वाचा। मानासाठी करायलोय आम्ही। मान? कसला मान हो अधिपती, कसला मान? अहो, आईचं काळीज आहे आमचं। तुमचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही गेली 4 दिवस गावातली सगळी दुकानं पालथी घातली। 100 शर्ट दाखवायला लावली त्यांना, त्यातून हे निवडून आणले आम्ही। प्रत्येक वेळेस तो शर्ट हातात घेतला का मी विचार करायचो, हा शर्ट तुम्हाला कसा दिसल? तुमची आब दिसल का? तुमची शान दिसल का? तुमचा रुबाब दिसल का? गेले 4 दिवस आम्ही वन फिरत होतो अधिपती, पण आता तुम्हाला हे कापड जर घालायचे नसतील तर काय करणार हो आम्ही? वय, खरं सांगायला ताई, उन्हातानाची पायपीट करून तिने एवढे समजे शर्ट आणले ती। झालं? समाधान झालं? जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं असेल ना आता? अक्षरा, बघितलंस? हे खरं रूप आहे या बाईचं, हा खरा स्वभाव। प्रत्येक वेळेला आपल्या मनाविरुद्ध जरा काही झालं की असले तमाशे करायचे, नाटकं करायची, त्या अधिपतीला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि जे स्वतःला हवं ते करून घ्यायचं। बाबा नको, आज वाढदिवस आहे त्यांचा, आज नका बोलू काही। अक्षरा, तू डोळ्याने बघतेस, काय बाई आहे बघितलीस ना?
ही सगळी नाटकं, ही सगळी जाळपोळ कशासाठी? तर आपला हट्ट पुरा करण्यासाठी. माझा मुलगा म्हणतेस ना त्या अधिपतीला, हे तुझं प्रेम, ही तुझी माया. आपल्या मुलाला सुखानं वाढदिवस साजरा करू दिला नाहीस तू. घरात काही शुभकार्य असो, कोणाचा वाढदिवस असो, हिला काही पडलेलं नाहीये. हिच्यासाठी महत्वाचं फक्त हिचा अधिकार, हिचा शब्द, हिचा मान. 4 वाजता सूर्यवंशी. आमच्या आई साहेबांसंग या भाषेत वाटतं बोलायचं नाही बघा, सांगून ठेवतो तुम्हाला. ओंकार सर, आता काय झालं? कशाला बोलवलंय आता? कळेल कळेल. होया, आलं का सगळं सामान? वय आणतो मी सगळं. काय ग, मुकादमनी परत काय केलं की काय? नाही नाही, तो काय करणार आहे? आपल्या समोरच आहे की. हा, दाखव. बघा उघडून, तुम्ही मदत करा जरा, बघा जड येते. काय आहे हे समजा? ते काय लगीन बिगीन आहे कोणाचं? लग्न बिग्न नाही, आपल्या मालकांचा वाढदिवस आहे. काय सांगायलाय? धाकल्या मालकांचा बर्थडे ऐकलं का सगळ्यांनी? हो ताई, जरा हळू. आपल्याला त्यांना सरप्राईज द्यायचंय ना, हे त्यांना माहित नाही. त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचंय. हा, तेव्हा तुम्ही सगळे तयारीला लागा. ऑफिस मस्त सजवा. आणि हा, चला, मला काय बघते, करा. चला ताई, जा. बघा, चल लवकर चला. पण रमेश, रव्याकडनं काही लढ्या घे आणि इकडे बाहेर भिंतीला लाव. ताई ऐका ना, हे हॅपी बर्थडेचं दिसतंय यात, हे इथेच लावून सजवून घ्यायचं. चला हे घ्या, तुम्ही हे लावा, मी आणि काही आहे का बघते त्यात. म्या काही मदत करू का? नाही, काम करायचं ना तर इथं नको करू, तिकडं बाहेर जा ना, मैदानात कर ना. हा, ते आपलं तुपलं काही नाही. निघितून ताई, काही काळजी नाही करायची. काय हे सगळं तुम्ही करायचं. आणि ताई, तुम्ही पण कुणीच काळजी करायची नाही. काही वाटलं ना, ह्या 2 दादांना सांगायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.